नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. भारतीय जनता पक्षाची झोप उडेल असा निवडणूक पूर्व अंदाज एका संस्थेने जाहीर केल्याने भाजपमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. कारण काही प्रसार माध्यमांना हाताशी धरून आपल्याला सोयीचे निवडणूक पूर्व अंदाज व्यक्त करण्याची स्पर्धा आजकाल लागलेली आहे. परंतु ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देशभर काहूर उठविण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला आहे, त्या मुद्द्याला देशातील जनतेने अवघा 2% प्रतिसाद दिला आहे. ज्या राम मंदिरामुळे देशात भाजपची सत्ता येईल असे म्हटले गेले आहे, त्या मुद्द्याला देखील अवघ्या 8% लोकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष चिंताग्रस्त झाला असून विरोधी पक्षांमध्येच चैतन्य पसरल्याचे जाणवते आहे. CSDS या संस्थेने सुमारे 19 राज्यातून ही माहिती गोळा केली आहे. CSDS म्हणजेच सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी ही संस्था निष्पक्षपातीपणे सर्वे करीत असते. त्यामुळेच भाजपला या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी लागणार आहे. महागाई, बेरोजगारी याच मुद्द्यांना देशातील जनतेनेच महत्त्व दिल्याचे या संस्थेच्या अहवालातून जाणवते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा देशातील काँग्रेसच्या भ्रष्टाचारांवर जाहीर सभांमधून कोरडे ओढत असले तरी भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला देखील जनतेनेच अव्हेरले आहे. सुमारे 100 विधानसभा मतदारसंघातील 400 मतदार केंद्रातील मतदारांशी या संस्थेने थेट संपर्क साधला व गोपनीय पद्धतीने माहिती घेतली. विशेष म्हणजे 10,000हून अधिक लोकांनी या सर्व्हेमध्ये सहभाग घेतल्याचे CSDSच्या अहवालात म्हटले आहे. देशभरात रामाच्या नावाने वातावरण भावनिक करून फायदा झाला नसल्याचे भारतीय जनता पक्षाच्या निदर्शनास आले आहे. जनतेला बेरोजगारी, महागाई व विकास या 3 क्षेत्रालाच महत्त्व द्यावेसे वाटते. त्यामुळे हिंदुत्व, राम मंदिर या विषयावर भारतीय जनता पक्षाने कितीही वातावरण निर्माण करण्याचा आव आणला असला तरी त्याचा आता फायदा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या संस्थेने फक्त शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात देखील नागरिकांशी संवाद साधला. त्यामुळे जवळपास 62% लोकांनी नोकरी मिळणे कठीण झाल्याचे मत व्यक्त केले आहे. याचाच अर्थ असा की भारतीय जनता पक्ष आपल्याला नोकरी देऊ शकत नाही यावर जनतेचे एकमत झाल्याचे स्पष्ट झाले. त्याचप्रमाणे महागाईसाठी जनतेने केंद्र सरकारला जबाबदार धरल्याने लोकांनी धार्मिक मुद्दे दूर केल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी दिल्लीभोवती शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते. ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केल्याची जाणीव शेतकऱ्यांमध्ये दिसून आली. याशिवाय शेतीमालाला भाव मिळण्यासाठी भाजप सरकार कोणतीही पावले उचलत नाही याची दखल जनतेने घेतली आहे. या सर्वेक्षणात जवळपास 59% लोकांनी आपला कौल भाजप विरोधात दिला आहे. काँग्रेसने आपल्या न्यायपत्रांमध्ये नेमके बेरोजगारी, महागाई, शेतीच्या प्रश्नावर भर दिल्याने जनतेचे मत व इंडिया आघाडीचे जणू एकमत झाल्यासारखे वाटते आहे. पोलीस दलातील सुमारे 30 लाख रिक्त जागा भरणे तसेच 2025 पासून महिलांसाठी केंद्रीय सरकारी नोकऱ्यांमध्ये 50% जागा राखीव ठेवणे अशा महत्त्वाच्या मुद्द्यांना विरोधकांनी केलेला स्पर्श भाजपला अडचणीत आणू शकतो. ब्युरो रिपोर्ट, देशोन्नती. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.